धरण उशाला आणि कोरड घशाला अशी शेवगाव शहराची स्वातंत्र्योत्तर काळापासूनची परिस्थिती. सहनशीलता पाहावी तर शेवगावकरांची. पाणी म्हणजे जीवन. जीवनातील मुख्य गरजेपासूनच लोकप्रतिनिधींनी तालुका आणि शहरातील जनतेला वंचित ठेवलं आहे. सौ हर्षदा काकडे आणि ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे हा प्रश्न सोडवू शकतात असा विश्वास जनतेला होता. काकडे कुटुंबानं शहरवासियांच्या हाकेला साथ देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचं ठरवलं. शेवगाव शहरातील नागरिक पाणी टंचाईला तोंड देत असून 12 ते 15 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे, तोही गाळ आणि मैला मिश्रित. सौ हर्षदाताई काकडे, डॉक्टर शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव शहर नागरिक कृती समिती आणि शेवगाव शहरातील नागरिकांनी शेवगाव नगरपरिषद कार्यालयावर 3 मे 2024 रोजी केलेल्या अभूतपूर्व अशा मुक्काम ठोको आंदोलनापुढं यंत्रणा झुकली. प्रशासकीय कामास वेग आला आणि नगरोत्थान महाअभियान अंतर्गत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीत 23 सप्टेंबर 2024च्या पत्रानुसार शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र शासनानं 87.20 कोटी रुपये मंजूर करून सदर प्रकल्पाची निविदा प्रकाशित करण्यात आली. तसंच कार्यादेश निर्गमित करावा अशी शिफारसही शासनानं केली. हा विजय शेवगावातील तरुण, बाल, वृद्ध, स्त्री पुरुषांचा होता. म्हणून या योजनेचे श्रेय कोण्याही एकट्या दुकट्याचे आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे नव्हते. तसे असते तर एवढे दिवस का लागले आणि जनतेला रेटा का द्यावा लागला. म्हणून या योजनेचे उद्घाटन जनतेकडूनच व्हायला हवे या उद्देशाने सौ हर्षदाताई काकडे यांनी शेवगाव शहर पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा शेवगाव शहर नागरिक कृती समिती आणि शेवगाव शहरातील नागरिकांचे हस्ते स्वामी विवेकानंद कॉलनी, कोरडे वस्ती, शेवगाव इथं गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शेवगाव शहरातील विविध प्रभागातून असंख्य महिला आणि पुरुष उपस्थित होते. शेवगावकरांच्या जिव्हाळ्याचा असणारा हा पाणी प्रश्न फक्त सौ हर्षदाताई काकडे यांनी नगर परिषदेसमोर केलेल्या मुक्काम ठोको आंदोलनामुळे यशस्वी झाला. आपण सगळे शिकलेले शहाणी माणसं आहेत, विचार करणारी माणसं आहेत की आपल्या कामाचा कोण आणि बिगर कामाचा कोण एवढं जरी आपल्याला पारखता आलं नाही तर आपण गाजर पारखेच ठरू सगळे, नाही का? जर आपल्याला एवढंही आपल्याला कळत नसेल की भविष्य काळामध्ये या परिसराच्या विकासामध्ये बरोबर राहून काम करणारं नेतृत्व आपल्याला कोण देऊ शकतं, याचा गांभीर्याने जर आपण विचार केला तर हर्षदाताईशिवाय दुसरं नाव आपल्या डोळ्यासमोर असता कामा. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जर काही संकल्प तर केलेलाच आहे. तालुक्यामध्ये बैठका घेतल्या, आपल्या शेवगावमध्ये जागोजाग मी निवडणुकीला उभी राहू का, तुम्ही म्हणत असाल तर उभी राहते, तुम्ही नको म्हणत असाल तर मी थांबते. असं कुठले नेते तो असे तुम्हाला विचारून फॉर्म भरणारे, तुम्हाला विचारून तिकीट इलेक्शनला उभे राहणारे असे कोण आहेत? मला वाटतं एकट्याच आहेत त्या तालुक्यामध्ये असलेल्या. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे या गोष्टीला जागून आणि आपला जीवन मरणाचा प्रश्न जो शेवगावकरांचा होता तो आता मार्गी लागलेला आहे, केवळ त्यांच्या प्रयत्नाने लागलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, त्या जरी आपल्या सगळ्यांना श्रेय देत असल्या, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने हे 100% श्रेय हर्षदाताईंना आणि काकडे साहेबांनाच देतो. खरं त्यांच्या प्रयत्नामुळेच हा प्रश्न घासाला लागलेला आपण बघतो. आणि भविष्य काळात असेच प्रश्न, हा काही एकच प्रश्न आहे अशातला प्रश्न नाही, अनेक प्रश्न आहेत शेवगावचे. म्हणजे स्थानिक पातळीवरचे, गाव पातळीवरचे प्रश्न तर आहेतच, पण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मजुरांचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न जिव्हाळ्यानं जर कुणाच्याकडून मार्गी लागण्याची शक्यता आहे तर ते फक्त हर्षदाताईच्या हस्तेच लागू शकते. आणि म्हणून माझी हात जोडून आपण सगळ्यांना विनंती आहे, त्या जर ह्या इलेक्शनला उद्या राहिल्याच तर आपण मतदार म्हणून नाही, आपण कार्यकर्ते म्हणून काम केलं पाहिजे. प्रत्येकानं आपल्या संबंधातले, आपले मित्र, आपले नातेवाईक, आपल्या परिसरातले दोन्ही तालुक्यातले, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातल्या मंडळींना आपण मनापासून सांगितलं पाहिजे की आमचं नेतृत्व फक्त हर्षदाताईच करू शकतात. इतरांना नेतृत्व करण्याचा कुठलाही अधिकार
पोचत नाही हे आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे. मित्रांनो, हे काम अतिशय मोठं होतं. मला आता धक्का बसला खरं म्हणजे. मला आजच कळालं. मी ताईंना विचारलं हे अचानक कसं काय ठरलं, आज माहीतच नाही. कारण कालपासून जाहिरात झाली असते, मोबाईलवर वाचायला मिळालं असतं, कुठं पेपरला बातमी आली असती, तर ही गर्दी हे प्रांगण बसायला पुरलं नसतं. पण आता मला म्हणायचं तेव्हा सकाळी ठरलं आणि दुपारी कार्यक्रम ठेवला. त्याच्यामुळं उद्या अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही की इतक्या लवकर हा प्रश्न ढासाला लागला कसा, सुटला कसा. मला धक्का बसला तरी ताईवरचं प्रेम आहे म्हणून एवढ्या संख्येने आपण इथे एकत्र आलेलो. असंच प्रेम आपण सगळ्यांनी भविष्य काळातही त्यांना देऊ. मला वाटतं मी तुमच्या वतीनं त्यांना अशी हमी देतो की ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि सगळ्या प्रश्नांना जेवढे आपले यथाशक्ती प्रयत्न करता येईल, तुम्हाला जेवढी ताकद लावता येईल तेवढ्या सगळ्या प्रश्नाला तुम्ही हात घाला आणि हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. एवढंच बोलतो आणि पुन्हा त्यांना एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या सीओशी माझं बोलणं झालं, कारण माझं रोजच बोलणं होत होतं. आणि आपली ही योजना मंजुरीसाठी मंत्रालयात गेलेली होती आणि ती शुक्रवारी त्यांची बैठक असते, शुक्रवारी त्याची मंजुरी होत असते. त्यामुळे मी आज फोन केला, मग आपली बैठक झाली की नाही, की मंजुरी झाली की नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की ताई आज मंजूर झालंय आणि उद्या वर्क ऑर्डर मला द्यायची आहे. या वर्क ऑर्डर देण्याचं काम उद्या होणार आहे, पण त्याचं भूमिपूजन खरं तर मला उद्या करायचं होतं, परंतु ते आपण आज केलं. मला सगळ्यांना संपर्क करायचा, कारण ही नळ पाणी पुरवठा योजना आमच्या शेवगावची आहे. आम्हाला माहिती पाहिजे की तो नळ कुठून कसा जाणार, पाईपलाईन कशी जाणार, किती इंची पाईपलाईन वापरणार आणि तुम्ही काम कसं करणार, याची संपूर्ण माहिती माझ्या महिला भगिनींना आणि आमच्या पुरुष बांधवांना सगळ्यांना पाहिजे. अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.